नमस्कार यूट्यूब फॅमिली. हिवाळा सुरू झाला आहे आणि मार्केटमध्ये छान भाज्या मिळत आहेत. पण थंडीच्या दिवसात गरमागरम पराठ्याची मजा काही वेगळीच असते. तर आज आपण बनवणार आहोत सर्वांचा लाडका खसखुशीत आलू पराठा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पराठ्याचं सारण तयार करून घेऊ. यासाठी मी इथे उकडलेले बटाटे घेतले आहेत, जे आपण हाताने व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर आणि आपले बेसिक मसाले जसे की हळद, धणे पावडर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया. पराठ्याचं पीठ आपण नेहमीप्रमाणे मळून घेतलं आहे. आता पिठाचा एक गोळा घेऊन त्यात तयार केलेलं बटाट्याचं सारण भरून घेऊया. हलक्या हाताने पराठा लाटायचा आहे, जेणेकरून तो फुटणार नाही आणि सारण सर्व बाजूला व्यवस्थित पसरेल. आता गरम तव्यावर हा पराठा टाकून दोन्ही बाजूने छान भाजून घेऊ. मी इथे तूप वापरत आहे. तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता. बघा, आपला पराठा किती छान फुगला आहे आणि त्याला मस्त सोनेरी रंग आला आहे. अशा प्रकारे आपला गरमागरम आलू पराठा तयार आहे. हा पराठा तुम्ही दही, लोणचं किंवा पांढऱ्या लोण्यासोबत सर्व्ह करू शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि नंदिनी किचन फूडला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.